नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित आहेत. तर सरकारला एक विनंती आहे, खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत की ई-केवायसी मुदतवाढ ही कधी मिळेल. खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. पात्र असून सुद्धा त्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. तर सरकारला हे कळायला पाहिजे होतं. जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थित सुरळीतपणे चालू ठेवायला पाहिजे होतं, परंतु सरकारने ते पोर्टल तिथून काढून टाकलं आणि आता त्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. ज्या वेळेस या योजनेचे फॉर्म निघाले होते त्यावेळेस खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे आधार पडताळणी झाली होती, म्हणजे आधारनुसार त्यांची पडताळणी झाली होती की त्या लाडक्या बहिणी त्या निकषमध्ये आहेत का नाहीत. ई-केवायसी मुळेच लाडक्या बहिणीला अपात्र करत आहेत. अगोदर आधार व्हेरिफिकेशन होत होतं, परंतु आता ई-केवायसी व्हेरिफिकेशन चालू आहे त्यांचं. कृपया पडताळणी जी आहे ती व्यवस्थित करा. आधारनुसार त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कुणी आयकरधारक आहे का, 4 चाकी वाहन आहे का, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का, हे आधारनुसार सरकारला कळायला पाहिजे होतं. आधार व्हेरिफिकेशन हे त्यांनी करायचं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. फक्त एक चूक दिसली त्यांना की लाडक्या बहिणीची ई-केवायसी. तर सरकारला हे कळायला पाहिजे होतं आणि लवकरात लवकर ई-केवायसी मुदत वाढवावी. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही, खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित आहेत आणि अशा लाडक्या बहिणींना जे काही ई-केवायसी मुदतवाढ आहे ते वाढवावी आणि त्याच्यासाठी जे काही वेबसाईट आहे, जे काही पोर्टल आहे ते चालू करावं, जेणेकरून की लाडक्या बहिणी ई-केवायसी व्यवस्थितरित्या करतील. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत, ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे, अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित आहेत. कृपया सरकारला विनंती आहे ही ई-केवायसी मुदतवाढ लवकरात लवकर करून द्यावी. झालं आता इलेक्शन संपलं आहे, कृपया लाडक्या बहिणीकडे लक्ष द्या. खूप साऱ्या लाडक्या बहिणी दुःखी आहेत. लाडक्या बहिणीमुळे तर महायुती सरकार आहे हे सरकारला कळायला पाहिजे होतं. प्रत्येक भाषणामध्ये सरकार हेच म्हणत आहे, जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत कोणतीही लाडकी बहीण या योजनेतून अपात्र होणार नाही, कोणतीही लाडकी बहीण या योजनेतून वंचित राहणार नाही. परंतु सरकार जरा लाडक्या बहिणीकडे लक्ष द्या. खूप साऱ्या लाडक्या बहिणी नाराज आहेत, खूप साऱ्या लाडक्या बहिणी दुःखी आहेत आणि ई-केवायसी मुदतवाढ ही वाढवून द्या, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित आहेत. कृपया जो काही लाभ आहे तो त्यांनाही मिळू द्या. नोव्हेंबर डिसेंबर जे काही हप्ते आहेत ते खूप साऱ्या लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. त्या लाडक्या बहिणी त्या हप्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे प्रश्न एकच आहेत, ई-केवायसी मुदतवाढ वाढणार आहे का. तर लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये सरकार काही ना काही निर्णय घ्यावा आणि जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थित सुरळीतपणे चालू करून द्यावा. ही एक सरकारला कळकळीची विनंती आहे. यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र झाल्या आहेत. अगोदर ज्यावेळेस फॉर्म निघाले होते, ज्यावेळेस त्याची पडताळणी सुरू झाली नंतर, त्यावेळेस आधारनुसार त्यांची पडताळणी सुरू झाली होती. ज्या लाडक्या बहिणी निकषमध्ये नव्हत्या त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या निकषमध्ये आहेत अशा लाडक्या बहिणींना जो काही लाभ आहे ते सुरळीतपणे चालू ठेवला आणि सर्व हप्ते आतापर्यंत येत आले. परंतु जो काही नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आहे ई-केवायसी मुळे, फक्त एका ई-केवायसी मुळे त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद केला आहे. तर सरकारला हे कळायला पाहिजे होतं की जे काही व्हेरिफिकेशन आहे, जे काही पडताळणी आहे ते व्यवस्थितरित्या ई-केवायसी पडताळणी करा आणि आधारनुसार जो काही डाटा आहे तो सरकारला कळतोच. आधार नंबर टाकले की सरकारला कळतच की त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कुणी आयकरधारक आहे का, 4 चाकी वाहन आहे का, ती लाडकी बहीण त्या योजनेमध्ये येते का, हे सरकारला कळायला पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस आता ही ई-केवायसी पडताळणी होत आहे त्याच्यामधून काय झालं आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करत आहेत. कृपया असं नका करू. आणि ई-केवायसी मुदतवाढ, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही, खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्याची ई-केवायसी ही झाली नाही. ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे अशा लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाही अशा लाडक्या बहिणीची ई-केवायसी ही झाली नाही. इलेक्शन झालं आहे, कृपया लाडक्या बहिणीकडे थोडंसं लक्ष द्या. लाडक्या बहिणी आहेत म्हणून तुम्ही आहात हे विसरू नका. ई-केवायसी मुदतवाढ ही कधी मिळणार आहे. महायुती सरकारला एकच विनंती आहे, लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा आणि ज्या लाडक्या बहिणीचा लाभ हा बंद झाला आहे कृपया आणि त्यांना जो काही लाभ आहे ते सुरळीतपणे चालू ठेवावा. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी मुदतवाढ ही वाढवून द्यावी आणि एक स्वतंत्र पोर्टल
एक चालू करून द्यावं. ज्या वेळेस ते पोर्टल तुम्ही चालू करचाल, कृपया सरकारला आणखी एकदा विनंती आहे की ते पोर्टल व्यवस्थितपणे चालू करून द्या, जेणेकरून की त्याच्यावर लोड, हॅवी लोड आहे, इरर आहे, अशा कोणत्याही तांत्रिक अडचणी त्या पोर्टलवरती येऊ नये. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणी ही ई-केवायसी व्यवस्थितरित्या करतील. खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत. नोव्हेंबर डिसेंबर हा लाभ मिळाला नाही. ई-केवायसी मुळे फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे आणि जो काही हप्ता आहे त्या लाडक्या बहिणी त्या हप्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. तर लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. लवकरात लवकर ई-केवायसी मुदतवाढ ही मिळेलच. आणि ज्या लाडक्या बहिणींनी काही डॉक्युमेंट काढले नसतील, कृपया काढून घ्या. ज्यावेळेस ई-केवायसी मुदतवाढ मिळेल त्यावेळेस लगेच ई-केवायसी करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी जे काही डॉक्युमेंट आहेत ते काढून घ्या. आणि आधारला अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. कृपया आता सर्व काही जे काही तांत्रिक अडचणी आहेत ते सरकार आता दूर करावं आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा जे काही प्रश्न आहे, जे काही अडचण आहे ते आता क्लिअर करावी. तर लाडक्या बहिणीकडे लक्ष द्या. सरकारला ही विनंती आहे, लवकरात लवकर ई-केवायसी मुदतवाढ ही वाढवून देतील. मी आशा करतो की लवकरात लवकर ई-केवायसी मुदतवाढ हे ऑप्शन लवकरात लवकर यावं. जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.